फुल एंगल आया, फुल एंगल आया, फुल बढ़िया है। फोटो नहीं रहता जी तो कौन से पेपर को उभा राहू द्या आम्हाला। चालता येते ना, वॉकर आणलंय चालू शकताय। मग चांगलं आहे ना, तुम्ही इथं आलाय की तुमचं दोघं अंगणवाडी या ना इकडे या फोटो काढूया। फोटो इकडून लागलाय की इकडून लागलाय? उधर पहिल्यावर आहे। कितना नंबर है? माईक एक मिनट मला सर निवडणूक आयोग यंदाची घोषणा आहे चुनाव का पर्व देश का गर्व। यानुसार आम्ही मतदानाचा टक्का वाढावा यासाठी स्वीपची मोठ्या प्रमाणात आम्ही मोहीम राबवली। तसेच स्त्रीचे कडेवरचे मूल किंवा लहान तान्हं बाळ असेल तर ती मतदानापासून वंचित राहू नये म्हणून पाळणाघराची व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता सुंदरसं पाळणाघराची व्यवस्था केलेली आहे। आणि या बऱ्याच बालकांना खेळण्यासाठी आपल्या इथल्या अंगणवाडी सेविका आहेत, त्यांनी खूप छान काम केलेलं आहे। पुन्हा उन्हाळ्याचे दिवस बघता उष्माघात किंवा तत्सम काही आजार होऊ नये म्हणून आम्ही ORS पॅकेट आणि पुरेसा वैद्यकीय साठा ठेवलेला आहे। या ठिकाणी डॉक्टर्स सुद्धा आहेत, नर्स आहेत, हे एक छान काळजी घेत आहेत। आणि आम्ही शक्य तितके मतदारांना त्रास नाही हो म्हणून सावळीची व्यवस्था असेल, ज्या काय बेसिक सुविधा आहेत त्या आम्ही सगळ्या देण्याचा प्रयत्न केला आहे। मी सर्व नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात मतदान करावं। धन्यवाद। मी सहाय्यक आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं बीड जिल्ह्याच्या एकंदर मतदानाच्या प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी इथे उपस्थित झाले। खूप चांगली प्रशासनाने इथे व्यवस्था केलेली आहे। मतदान केंद्र सुसज्ज आहेत, मोठ्या संख्येने मतदार बंधू भगिनी इथं मतं देत आहेत। आणि सगळ्यात चांगली एक कन्सेप्ट आहे की इथे पाळणाघर ही एक सुंदर अशी एक संकल्पना इथे राबवलेली आहे। इथे आपल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, डॉक्टर्स हे सगळे इथं सुसज्जपणे उपस्थित आहेत। याचा अर्थ एवढाच आहे की इथे महिला भगिनींनी 100% मतदान करावं, त्यांची छोटी लेकरं बाळं यांना सुद्धा इथं ते निवांत होऊन पूर्ण वेळ आपलं मतदान प्रक्रिया पूर्ण पार पाडू शकतात।
आणि प्रशासनामध्ये सर्व अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चितपणे व्यवस्थित पार पाडताना इथे दिसत आहे. त्यामुळं प्रशासन आणि सर्व लोकांचं सर्वांचं मीडियाचं यामध्ये मी नक्कीच इथं कौतुक करेल. अभिनंदन, धन्यवाद.